सिद्धेश्वर देवस्थान मंदिर, सागरगड, माची खंडाले. चला देवलाच. हर हर महादेव. हर हर महादेव. पण इथे बघू शकता, हे सफेद सफेद दिसतंय ना, ही समोरचा तिथे भांडी भेटायची पहिले. आणि इकडे 7 गुफा आहेत, 7 दरवाजे आहेत, असं आहे. तू दुसऱ्यानं काय ज्ञान पाहतोस? नमस्कार साहेब. ही बघा, ही पालखी अशी न्यायला लागते. प्रथमचा जो माणूस येतो ना, त्याला फक्त 10 मिनिटाचा रस्ता वाटतो. पण यांना बघा, ह्या उद्दिष्टाने आले जसे 10 मिनिटाच्या रस्त्याने, त्यामुळं यांची जरा हालत खराब झालाय. पण तुम्ही येत असाल तर जवळपास 1.5 तास नक्कीच. मित्रांनो, तुम्हाला जर सिद्धेश्वरला यायचं असेल ना, तर मुंबईपासून काडलेखंडीपासून एक 2 ते 3 किलोमीटर असेल. आणि अलिबागला आलात तर अलिबागच्या पाठीमागे 4 किलोमीटर असेल. तर इकडे जायला डाव्या साईडला जायला रस्ता आहे. चला आता निघतो येत ना, चला पुढे. मित्रांनो, इथून जवळपास 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये आपला सिद्धेश्वर धबधबा आहे. तसे एक छोटा एक मोठा आहे, ते तुम्हाला दाखवू पुढे. इथून जिथे फाटा फुटेल तुम्हाला दाखवतो कुठल्या फाट्याला जायचं आहे ते. इथे 2 फाट्या फुटले आहेत. त्या आपल्या डाव्या साईडला नाही जायचं, उजव्या साईडला जायचं आहे सिद्धेश्वर थेट. समोर जो धबधबा दिसतोय तो सिद्धेश्वरचा धबधबा, मोठा आणि छोटा तिकडे वरती आहे. आणि तिथेच मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आलोय तर म्हणजे अलिबाग मधील हिडन अशा लोकेशन वरती, म्हणजे सिद्धेश्वर वॉटरफॉल आलेले आहे. 2 वॉटरफॉल आहेत, म्हणजे 2 धबधबे आहेत तिथे आलेलं आहे. आणि वरती आहे ते म्हणजे शिव मंदिर, ते एक्सप्लोर करायला जाणार आहोत. कारण श्रावण महिन्यात तिथे खूप गर्दी असते. तर समोर बघू शकता पायथ्याशी आलेलो आहे. आणि आज भरपूर अशी गर्दी आहे, म्हणजे भरपूर असे आपले लोक आलेले आहेत, सगळा स्टाफ वर्ग. समोर बघू शकता. तुम्हाला जर त्या साईडला जायचं असेल ना, जास्त जर पाणी असेल ना, तर इथून जाण्याचं टाळा जरा आणि समोर ना जा. कारण पाऊस असला की इथं थोडा बंद असतो रस्ता. आज कमी आहे, भरपूर पाऊस कमी आहे. तर मित्रांनो, चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता निघतोय ते म्हणजे वरती जायला हा पायथा खालचा, तिथनं आपण निघणार आहोत. हे बघा समोर ना उतरून चाललेत सर्वजण. म्हणजे हा जास्तीत जास्त पाऊस असला ना की धबधबा जोरात वाहतो, त्या कारणाने इथं येण्याचा टाळा. तर मित्रांनो, तुम्ही येत असाल तर पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत, म्हणजे थोड्या कंडिशन मध्ये आहेत, बघू शकता. आता इथून जवळपास 1 ते 1.5 तासाचा ट्रॅकिंग आहे, तो आपण करून वरती जाणार आहोत. बघू शकता. नाही आलं तर फोटा सुटा चालू झाले यांच्या, काय बोलणार त्याला सांगा. आणि इकडं अगोदरच दमलन, एक 15 ते 20 मिनिटं झाले आणि दमलेत ते. असा जमून चालेल. हो बघा, जोर आला याला. तर मित्रांनो, अर्धा रस्ता चढून आपण पहिल्या वॉटरफॉलवर आलेलो आहे, जिथे जो मोठा वॉटरफॉल आहे तो आला. तुम्हाला यायचं असेल तर उजव्या हाताला वळा आणि थेट मंदिराकडे नाही, थेट वॉटरफॉलकडे जा आणि सरळ मंदिराकडे जा. तर काला भल्ला काय कोण मित्रांनो, चढायला तर लागतोयच. तर विषय काय, आपण मोठ्या वॉटरफॉलवर नंतर जाऊ. पहिला जाऊ, देवाचं दर्शन घेऊ आणि नंतर छोट्या वॉटरफॉलकडे जाऊ. छोटा एक वरती धबधबा असा आहे,
आणि खाली पण आहे. तर आपली माणसं ती बघा तिकडे पोचलीत. आणि आता जर जसा जसा वरती येतोय ना तसं रस्ता जरा खराब आहे. समोर बघू शकता भरपूर असं दमलीच सगळी जण. आता बघता काय त्या आय रस्ता बघा मित्रांनो, बेकार रस्ता खराब आहे मित्रांनो. आपला अर्धा रस्ता पार करून झालाय. सगळी जरा आरामाला थांबलीत आणि ट्रेकिंगसाठी एक नंबर आहे ते. तर कोणाला यायचं असेल ट्रेकिंगला नक्की या. प्रथमचा जो माणूस येतो ना त्याला फक्त 10 मिनिटाचा रस्ता वाटतो, पण यांना बघा ह्या उद्दिष्टाने आले जसे 10 मिनिटाच्या रस्त्याने, त्यामुळं यांची जरा हालत खराब झालाय. पण तुम्ही येत असाल तर जवळपास 1.5 तास नक्कीच असेल वरती जाण्यासाठी. या बघा ही परिस्थिती होईल, चपला अशी हातात घेता येईल. आणि इकडे पण बघू शकता हीच परिस्थिती झाली. ही बघा ही पालखी अशी न्यायला लागतं नाही तर. ही कंडिशन आहे इथली. एवढा साला घोडा झालाय तरी पण याला उचलून घ्यावा लागतंय का हाय का. कोंगाने वाजत सरांच्या धोरणाला तर मित्रांनो इथे एक आख्यायिका आहे. म्हणजे या वॉटरफॉलला ना बाजूलाच महाराजांच्या वरती तर सागरगड आहे. आणि सागरगडात तिथे कसा खाली जी माणसाचं कार्य व्हायचे म्हणजे त्यासाठी भांडी भेटायची इथे. तर समोर बघू शकता तो बंद आहे तर सध्या, पण इथे बघू शकता हे सफेद सफेद दिसतंय ना ही समोरचा, तिथे भांडी भेटायची पहिले. आणि इकडे 7 गुफा आहेत, 7 दरवाजे आहेत असं आहे. आपण तिथे जाऊ नंतर खाली जाऊ त्या वॉटरफॉलला. पहिला आपण जाऊ मंदिराकडे. तर सफेद आहे ना तिथं भांडी भेटायची, आता तो बंद आहे. म्हणजे लग्न कार्य वगैरे आला की म्हणजे आता आपण हे केलं की ते काय नारळ वगैरे द्यायला लागायचं काय, मान द्यायला लागायचं. मान द्यायचा नंतर मग ते दरवाजे ओपन व्हायचे. आता ते बंद झालंय. तर आपण थोडासा रेस्ट घेतली आणि चाललोय ते म्हणजे मंदिराकडे. पहिला मंदिरात दर्शन घेऊ, नंतर छोट्या वॉटरफॉलकडे जाऊ. तिकडे सागरगड आहे, ते का आपल्याला वेळ नाही भेटणार जायला तिकडे, पण नंतर खाली येऊ मोठ्या वॉटरफॉलकडे. तिथे जवळ जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. एक नंबर मित्रांनो स्पॉट आहे, नक्की विजिट करा. काही का नाही हिडन स्पॉट असेल म्हणजे माहिती नसेल तर नक्की या. जसा कंकेश्वर आहे मित्रांनो तसाच हा पण स्पॉट आहे. सिद्धेश्वरला नक्की विजिट करा. श्रावण महिना जवळ येतोय आणि आपल्या शिवमंदिराला नक्की भेट द्या. चला पूर्ण पोचलेला आहे. इकडे सिद्धेश्वर आपला मंदिर आहे शंकराचा आणि इकडे वरती जाण्यासाठी माचीकडे रस्ता आहे. तर पहिला आता देवलात जाऊ नंतर वरती जाऊ. फायनल मित्रांनो पोहोचलोय बाय. आणि वातावरण वरून खालून दिसत होता थोडासा, आता तिथं आलेलो आहे त्या लोकेशनवरती. आणि त्याच्या बाजूला तो मोठा धबधबा आहे. सिद्धेश्वर देवस्थान मंदिर सागरगड माची खंडाले. चला देवलात जाऊ. झाला का दर्शन. ओम नमः शिवाय. गणपतीची मूर्त आहे आणि ह्या बाजूला चला आता गाभाऱ्यात जाऊ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. काय गर्दी का. खूप जुना मंदिर आहे मित्रांनो, समोर बघू शकता. आणि श्रावण महिन्यात येत असाल
तर एकदम बेस्ट. तर मित्रांनो दर्शन खूप चांगलं झालं. आतमध्ये गर्दी नव्हती. हे बघा आता चाललो खालच्या बाजूला. इकडे एक विहीर आहे आणि जो धबधबा पडतोय तो इथेच आहे. चला बघूया. मोठा धबधबा आहे ना, तो इकडनंच आहे रस्ता. जाऊया खाली. शिवकालीन मंदिर आहे मित्रांनो, तर नक्की विजिट करा इथे. आणि समोरच असा जो आपण मोठा धबधबा पडतो तिथला हा लोकेशन आहे वरचा, तो पण तुम्हाला दाखवते. इकडे पंचमुखी हनुमंताचं मंदिर आहे, शेड आहे. हा बघा समोरचा नजारा. ना वरती आलो. एक 2 मिनिटाच्या अंतरावर आपला मंदिर आहे आणि मंदिराच्याच डाव्या साईडला वरती छोट्या धबधब्यावर आणि माचीवर जाण्याचा रस्ता आहे. म्हणजे सागरगडावर पण जायचा रस्ता आहे तोच. तर तुम्ही नक्की जा. तर आपण बघूया टायमाचं कसं नियोजन होते. नंतर सागरगडावर जाऊन तर शक्यतो नाहीच वाटत. तिथंच काय आहे ते दाखवतो तुम्हाला. छोटा आता धबधबा दाखवतो. हॅलो, हे बघा एक इकडे जायला रस्ता आहे, पण तुम्ही जा उजव्या साईडला. तर आम्ही पण उजव्या साईडला जाणार. तिथे वॉटरफॉल आहे. अरे चुकलो. इकडनं आलो आपण खाली मंदिराकडून. इकडे वरच्या बाजूला आलो आहे आणि इकडे माची बघा, आदिवासी वाडे घर आहेत मस्त. आणि इकडंच आहे छोटा धबधबा. तिथंच म्हणजे पवायला पण भेटेल तिथे. पोहोचलो. काय वाटतंय? दमलीस? खूप छान वाटते. दमलीस काय? एक बसलंय. ताई दमलीस? हा. सगळ्यांचे चेहरे बघा. तुला चालाची पंचायत झाली, तू दुसऱ्यानं काय ज्ञान पाहतोस? नमस्कार साहेब. आता मित्रांनो थोडी एन्जॉय करू आणि जेवायला बसू. जेवायला आम्ही पापलेट सुरमई नाही आणले, पण कोलब्या नक्की आणल्यात. चिकन आणलंय. वॉटरफॉल आहे, धबधबा छोटा आहे. तिथे वंड पण आहे बऱ्यापैकी. 4-5 फूट खोल आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बाबू भेटलाय. आज आदिवासी दिवस आहे. गेलास ना तू? सर्वांना बोल आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आदिवासी दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. शाळेत जातस का नाही? कुठली कितवीला आहे? 4थीला आहे का? शाळा कुठं आहे इथे? पवयला. ती तेवढं खालून जातस. तर मित्रांनो आपण तिकडनं खालून आलो. त्या ज्या स्टॉपवरती पवयला स्टॉपवरती तिथपर्यंत शाळेत जायला लागते. म्हणजे मित्रांनो मेहनत किती आहे बघा. एवढ्या वरती चढून आणि डबल उतरून. आणि पावसात कसं काय? पावसात पण जातो. किती पोरं आहेत इथनं जायला? माझ्यासोबत आणि सागरगड कुठं आहे इथं? तो आपण तिकडं पहिला रस्ता गेला तोच का? हा मग इथंच झालं. मग काय मोठा होऊन काय होणार आहे? हा पप्पा काय करतात? गवडी काम करतात. तू एकटाच की बहीण आहे? येतच पोहतोस का? हाऊस आहे तुला पोहायची का? तर मित्रांनो लहान मुलांची मेहनत खूप आहे. तुझं नाव ना विचारलं मी. दीपेश बाबू भेटलाय. माचीच असेल नाही. आणि दुसरा कुठे एन्जॉय करू आपण. बायकर चॅनलला सबस्क्राईब करा. बोल काम 25 बोल. काम 25. हा. तर मित्रांनो आता जेवायला बसतोय. पाहून झालाय थोडासा. नंतर पण पाहुणार आहोत. तर इकडे बघू शकता पत्रावली वाढल्यात. हे काय आणलंय दादा? गुलाबजाम आणि पनीर बुर्जी. नीट सांग. पनीर भुर्जी. अरे हो गुलाबजाम आणलं आणि पनीर भुर्जी आणलंय. आणि इकडे आहे चिकन. चिकन आहे. कोलब्या कुठे आहेत? कोलब्या पण आहेत मित्रांनो.
हे कोलब्यास आणल्या कोलब्यास आणल्या कोलब्यास आणल्या अरे पकड काय बोंबलतात कोलब्या तशा घेतल्या 5 हा सरस घे नाव घे जय बजरंग बली की घे नाव घे घे गावण होते खर्च बजरंग बली की जय रामकृष्ण पांडुरंग विठ्ठल शिवशंकर नारायण भगवंता विष्णू सगळे या जेवाला जोरात घे पण आहे साधं कामच नाही साला साधा कामच नाही धारक्या कोणी हो एक पत्रवली अशी पूर्ण भर यो काय असं या पनीर बुर्जी सुकट खाते एकादशी एकादशी आहे. अक्षय एक पत्रवली पूर्ण डिश भरून घे आणि काय काय मेनू आहे तो दाखव या काय हे बस हे सुरी कुठे आहे सुरी असा खावायला लागलास तर नाचक्की होईल राज्यात हे सुरी दे तर मित्रांनो जेवायला बसतोय जेवायला या चला नाहीतर संपून जावं सगळं कोणाचा टाट आलाय समोर कॉलव्या पण आल्या समोर इकडे सगळे बसले न जेवायला बघितलं क्रिकेटर गेल्या त्याला पण बघितलं गेल्या अरे घ्या पटापट तर मित्रांनो फायनली जेवून झाले आता एन्जॉय करायची वेळ झाली म्हणजे पोवायला चला पोवायला निघतो एक नंबर सगळी झालं जेवून मस्त पॅकअप केला मारताय ना भावा तुझ्यासाठी काय जान बी हजरे थांब एक एक मिनिट इकडे मारुडी मारुडी तर मित्रांनो आता छोट्या धबधब्यावरून चाललोय आता मोठ्या धबधब्यावर सगळी फुल एन्जॉय केली तुम्ही पण नक्की या परत कधीतरी नक्कीच येऊ आणि तुम्ही तर श्रावण महिन्यात या श्रावण महिन्यात अजून मजा सगळे चाललेत मस्त एन्जॉय केली फुल बडी दाखव उचला हा सरस चला चला तर मग आता जाऊया आपल्या मेन धबधब्यावर तिथं काय एन्जॉय म्हणजे एन्जॉय करता येईल पण तिथं वरून पाणी पडतं इथं पोवायला भेटतं थोडा इथं पण खूप मजा केली आम्ही मजा तर भरपूरच केली व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल थोडं थोडं दाखवता आलं चला मित्रांनो मस्त आहे वातावरण चाललोय आता मोठ्या धबधब्याकडे तर काय मित्रांनो कसं वाटलं आपल्याला आज काय बोलत नाही तो आवाज गेला काय काय कसं वाटलं एकदम मस्त भारी मस्त एकदम मजा आलेली आहे भाऊ तुला कसं वाटलं तू कुठून आलास साहेब या छोट्या आलास कुठून हा? वाशिमहून पोंगा वाजवाला या छोट्या जेवणाची खूप मजा आली छोट्या जेवण खूप हौशी त्यांनीच आम्हाला एन्जॉय करून दिली एक नंबर छोटा जेवण आहे ग्रुपला टाकला व्हिडिओ पाण्यामध्ये खूप तरंगत होते आणि या मॅडमने तर सोडूनच द्यायचा फक्त मॅडम आमचं पाणी आता पोचलो इथे म्हणजे खाली जिथे आपला मोठा धबधबा आहे तिथे आलं पण आपण इकडनं जायचंय चालत वॉटरफॉल जवळ येतात मोठ्या तर ट्रेकिंग लय भारी आहे भरपूर सांभाळून जायला लागते डायरेक्ट खाली नाही छत्रपती शिवाजी फायनली मित्रांनो बॅगानी मोबाईल पोहोचलोय समोरचा नजारा अख्खर व्ह्यू मेहनतीचा फळ भेटला मेहनतीचा फल मला पण जायचं होतं एरिया बघू शकता एक नंबर पॅटर्न
अरे येतात. तर फायनल मित्रांनो आपला सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्धेश्वर धबधबा हा एक्सप्लोर करून झालाय. तर खूप मजा केली. तुम्ही पण मित्रांनो या मजा करायला. आता श्रावण महिना जवळच आलाय. तर चला चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.